आळंदी नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 ते 4 मधील 10 वर्ष पूर्ण झालेल्या 24 शिक्षकांच्या बदल्या 10 जून पर्यंत 10 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करून प्रस्ताव सादर करण्याबाबत प्रशासन अधिकारी नगर परिषद शिक्षण मंडळातर्फे सेवा ज्येष्ठतेनुसार यादी केली प्रसिद्ध। नगर परिषदेच्या शाळेतून दुसऱ्या नगर परिषदे शाळेत बदली करण्यासाठी पारदर्शकपणे चिठ्ठ्या काढून बदली प्रक्रिया केली पूर्ण। नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी मधुकर खांडेकर यांची माहिती। वाहनांना HSRP बसवल्याशिवाय 16 जून पासून वाहन विषयक सर्व कामकाज करण्यात येणार नाही। पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे फतवा। राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात HSRP बसवण्याचे निर्देश। नागरिकांनी वाहनांना HSRP बसवून घेण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आवाहन। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची 19 जून पर्यंत तांत्रिक तपासणी करण्याची वाहन चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सूचना। पालखी सोहळ्याच्या वेळी देहू, आळंदी ते पंढरपूर या दरम्यान पालखी मार्गावर प्रवासी तसेच जड वाहनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने या वाहनातील तांत्रिक दोषांमुळे अपघात होऊ नये, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आवाहन। वाहन चालकांनी आळंदी रोड चाचणी मैदान आणि दिवे येथील टेस्ट ट्रॅक येथे कार्यालयीन वेळेत वाहनांची तांत्रिक तपासणी करावी। खेड तालुक्याच्या पूर्व भागात जमीन विक्री आणि ताबा या कारणावरून भाऊबंदकीतील वाद विकोपाला। काळूस येथील 60 वर्षांच्या शेतकऱ्यावर कांदा कापण्याच्या सुरीने महिलेकडून हल्ला। काळूसच्या पवळेवाडी येथे 10 जून रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडला प्रकार। कांताराम लक्ष्मण पवळे याची चाकण पोलिसात फिर्याद। एक महिला आणि शुभम बापू पवळे यांच्यावर गुन्हा दाखल। सुरीने वार आणि दगडाने मारहाण करून जखमी, शिवीगाळ करून जीवे मारण्याचीही दिली धमकी। पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले आणि स्मारके, पर्यटन स्थळे, धरण परिसरात 31 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू। वर्षा विहार आणि पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी केला आदेश लागू। एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणी किल्ला, टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट, पवना धरण या पावसाळी पर्यटन परिसरात आदेश लागू। या आदेशानुसार पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास मनाई। पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास तसेच कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध राहील। आळंदी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आयोजित स्वयंसहाय्यता बचत गट क्षमता बांधणी प्रशिक्षणात 55 महिलांचा सहभाग। आळंदी नगर परिषद कृषाग्र इनोव्हेशन फाउंडेशन पुणे यांच्या वतीने महिला बचत गटातील महिलांसाठी 1 दिवसीय कार्यशाळा। महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि उपलब्ध बाजारपेठ या विषयावर मार्गदर्शन। आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर, पायल कापरे, तुषार जोशी, फाउंडेशनच्या वैशाली पाटील आणि प्रकल्प अधिकारी शशांक कदम यांची उपस्थिती। भरधाव डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। या प्रकरणी डंपर चालक कानिफराव दिगंबर बोंबले याला अटक। भांबोली गावच्या हद्दीत चाकण ते वांद्रा रस्त्यावर हॉटेल मोनिका समोर 10 जून रोजी दुपारी 11:15च्या सुमारास घडली घटना। दुचाकी स्वार मयत गणेश जाधव याला मागून धडक देत फरफटत नेल्याचा प्रकार आला समोर। म्हाळुंगे येथील इंड्रॉन्स चौकात रस्त्यात मोटर बंद पडल्याने टेम्पो थांबला। त्याच वेळेस मागून येणारा ट्रक टेम्पोवर आदळल्याने नुकसान। ट्रक चालकाने टेम्पो चालक रवी जाधव यांना दगडाने मारहाण करीत टेम्पोची काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। टेम्पो चालक रवी जाधव आणि ट्रक चालक यांच्यात इंड्रॉन्स चौकातच झटापट झाल्याने टेम्पो चालक जाधव यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल झाला गायब।